मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायली जरा बोलण्यासाठी बाजूला येतात. अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही जो प्लॅन केला होता त्याचं काय? तेव्हा सायली म्हणते, हो ना, त्याचं काय करायचं आता? मग आता अर्जुन म्हणतो की जायचंच आहे आज आपल्याला कॅफेमध्ये, तुम्ही नाही म्हणू नका हां. सायली म्हणते, नाही, मी नाही म्हणणार नाही. परंतु असं म्हणून ती मागे पाहते. तर कल्पना अगदी उत्साहाने आता जेवण बनवत असते. तिच्या जोडीला विमल, प्रतिमा हे सर्वजण असतात. कारण या दोघांसाठी आज खास असं जेवण बनणार असतं. मग आता तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सायली अर्जुनकडे पाहते आणि त्याला म्हणते, जर आईंनी नकार दिला तर जाण्यासाठी? मग आता अर्जुन म्हणतो की आपण काहीतरी असं वेगळं कारण सांगूयात ना. अर्जुन आणि सायली एकाच वेळी मनात विचार करत असतात की यांनी आता नाही म्हणायला नको, नाहीतर उद्या परवा जर म्हणाल्या तर सर्व प्लॅन फ्लॉप होईल. काहीही झालं तरी त्या दोघांना आजच एकमेकांना प्रपोज करायचं असतं आणि ही गोष्ट दोघांनाही माहीत नसते. अर्जुन म्हणतो, मम्माने जो प्लॅन केला आहे तो प्लॅन आज काहीही झालं तरी इन्सिस्ट झालाच पाहिजे, असं मम्माने म्हणायला नको. तेव्हा सायली म्हणते, हो ना. मग अर्जुन विचारतो, जर मम्मा नाहीच म्हणाली तर? मग सायली म्हणते, मग जाऊ द्यात, नको जायला. तेव्हा अर्जुन आणि सायलीचे चेहरे मात्र पडलेले असतात. त्या दोघांना काय करावं सुचत नाही. काहीही झालं तरी त्यांना कॅफेमध्ये जायचंच असतं. त्यानंतर काही वेळाने अर्जुन आणि सायली हे कल्पनाच्या पाठीमागे येतात आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ती आता सगळ्यांबरोबर बोलण्यामध्ये एवढी गुंतून गेलेली असते की कल्पना त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. कारण तिला माहीतच नसतं की अर्जुनला आणि सायलीला तिच्याबरोबर काहीतरी बोलायचंय. मग त्यानंतर प्रताप म्हणतो की आजचं जेवण खरंच खूप छान झालं होतं हां. मग आता कल्पना म्हणते, हो अहो, आणि विमलला आजकाल स्वयंपाक बनवायला सायली काही चान्सच देत नाही. सर्व स्वयंपाक सकाळ संध्याकाळचा तीच बनवते. विमलने काय केलं की आज सगळा स्वयंपाक बनवला आणि मी सुद्धा जास्तीच्या 2 भाज्या बनवूनच ठेवल्या. म्हटलं की सर्वांना होईल. तेव्हा खरंच खूप छान जेवण झालं, असं प्रताप सारखं स्तुती करत म्हणतो. मग रविराज म्हणतो, खरंच वहिनी, अहो तुमच्या हातची भाज्यांची टेस्ट म्हणजे अप्रतिम असते हां, फॅन्टॅस्टिक असते. त्याचबरोबर ते गुलाबजामुन, त्याचबरोबर ती आईस्क्रीम, याचं कॉम्बिनेशन तर विचारूच नको, असं रविराज आता कल्पनाला म्हणतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेही पुन्हा कल्पनाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण आता कल्पनाचं त्या दोघांकडे लक्षच नसतं. तेव्हा सायली आणि अर्जुनचा पूर्णपणे मूड ऑफ होतो. तेव्हा आता प्रिया नंतर म्हणते की मी हे सगळं आवरून ठेवते हां. मग विमल म्हणते, नको नको, अहो मी आवरून ठेवते, मी आहे ना कामासाठी इथे, आणि कसं आहे ना, इथे आलेल्या पाहुण्यांनी काम करायचं नसतं. तेव्हा बरं ठीक आहे, असं प्रिया म्हणते आणि विमल स्वतः काम करू लागते. तर पूर्णा आजींकडून सायली आईस्क्रीमचा बाऊल घेत असते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, नाही अजिबात तू आज काम करायचं नाही. अर्जुन म्हणतो, मग माझ्याकडे दे, मी किचनमध्ये ठेवतो. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, तू सुद्धा ठेवायचा नाही. तर कल्पना आता सगळ्यांचे ते रिकामे आईस्क्रीमचे बाऊल घेते आणि किचनमध्ये ठेवते. तर अर्जुन आणि सायलीच्या मनाची अजूनही घालमेल सुरू असते की कधी एकदा आम्ही कल्पनाला विचारतोय आणि इथून सटकतोय. तेव्हा आता सर्वजण मस्त अशा गप्पा मारत असतात. तेवढ्यातच आता तेथे कुसुम येते. कुसुम आल्याबरोबर सर्वांना म्हणते की सॉरी हां, सॉरी, मला जरा जास्त उशीरच झाला यायला, कारण अहो पावभाजीची ऑर्डर होती ना म्हणून. तेव्हा सायली आता पुढे येते आणि म्हणते, कुसुम ताई, अगं काय अगं, सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं, केक कटसुद्धा झालं, तरीही तू आली नाहीस. मग आता कुसुम म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना, तुम्ही जेवण वगैरे करून घ्या, मला मोठी ऑर्डर आहे पावभाजीची म्हणून. हे बघ, ती संपवली ऑर्डर आणि लगेच इकडे आले. तेव्हा तू अगदी वेळेवरच आली कुसुम, असं आता प्रताप म्हणतो. तुम्ही या, बसा बरं. पुढे आता तो म्हणतो की सायली आणि अर्जुन, हे पहा, जेवण झाली, डेझर्टसुद्धा झालं आहे, आता आपल्याला पुढचा प्लॅन सुरू करायचा आहे. तेव्हा कोणता पुढचा प्लॅन, असं अर्जुन सायली आता विचारू लागतात. तेव्हा तुम्ही फक्त बघतच राहा, असं सर्वजण त्या दोघांनाही म्हणतात. काही वेळानंतर घरातील सर्वजण आता एकत्र बसलेले असतात. समोर प्रोजेक्टर लावलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली देखील तेथे असतात आणि सारखे एकमेकांकडे पाहत असतात. कारण त्या दोघांना
दोघांनाही बाहेर जायचं असतं. आता अश्विन, चैतन्य हे दोघे जोराजोरात ओरडत असतात, कारण आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे जे काही फोटोज असतात ते सर्वजण घरातील एकत्र बसून पाहत असतात. आता लग्नाचे फोटो, त्याचबरोबर रंगपंचमीचे फोटो आणि मग नंतर दहीहंडीचे, वटपौर्णिमेचे हे सगळे फोटो आता सायली अर्जुनचे असतात. तेव्हा घरातील सर्वजण आता अगदी आनंदाने ते फोटोज पाहत असतात. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. तर कल्पना आता सायलीकडे पाहून हसत असते आणि अर्जुन, सायली देखील अगदी त्या फोटोंमध्ये रंगून गेलेले असतात. त्यानंतर त्या दोघांच्या हनीमूनचे फोटो म्हणजे माथेरानचे फोटोंमध्ये या दोघांनी किती धमाल केली होती हे सगळं काही त्यामध्ये असतं. म्हणूनच घरातील सर्वजण मिळून त्या दोघांचे फोटो पाहण्याचा मनमुराद आनंद घेत असतात. सायली तर अगदी लाजून लाल झालेली असते आणि अर्जुन देखील सायलीकडे पाहत असतो. मग नंतर प्रियाचं तोंड मात्र वाकडं ते वाकडंच असतं, कारण तिला हे सर्व फोटो पाहून राग येत असतो. अस्मिता देखील आता जबरदस्ती पाहिल्यासारखं करत असते आणि ती सुद्धा तोंड वाकडं करते. आपल्या लाडक्या लेकीचे आणि जावयाचे फोटो पाहून मात्र मधुभाऊ आणि कुसुम या दोघांनाही खूप आनंद होत असतो आणि कौतुकाने ते दोघे एकमेकांबरोबर आता डिस्कस करत फोटोज पाहण्याचा आनंद घेत असतात. त्यानंतर आता रविराज विचारतो, काय रे अर्जुन, हा तुझ्या हनीमूनचाच फोटो आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. मग आता तू एवढा ऑकवर्ड का होतो आहेस, कारण तुझ्या शेजारी तुझी बायकोच आहे ना? त्यावेळी आता सर्वजण त्या दोघांवर हसतात. मग अश्विन म्हणतो, काका, हा ऑकवर्डनेस ना फक्त दाखवण्यासाठी आहे. एरवी तर या दोघांची नजर एकमेकांपासून हटत सुद्धा नाही, नुसते एकमेकांकडे असे पाहत असतात. मग यांना जगाचं काही घेणं देणं सुद्धा नाही. तेव्हा आता पुढे अस्मिता म्हणते, कसं आहे ना, हा नुसता प्रेमाचं प्रदर्शन करत राहतो, कारण अर्जुन सारखा सारखा सायलीसाठी गिफ्ट काय आणतो, घरी आल्या आल्या बायको बायको काय करत राहतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं करू दे ना, हेच वय असतं ना रोमांस करण्याचं. त्यानंतर अर्जुन आणि सायलीचे अगदी हनीमूनचे फोटो पुन्हा एकदा घरातील सर्वजण पाहू लागतात. तेव्हा ते फोटो खरंच खूप छान असतात आणि त्या दोघांनी मिळून एकत्र कल्पनासाठी तेव्हा ते फोटो काढलेले असतात आणि दोघेही त्यावेळी खूप आनंदात असतात. अगदी खऱ्या कपलसारखं ते तेथे वागत असतात. त्यामुळेच आता ते फोटोसुद्धा खूप छान छान असे आलेले असतात. सायलीचे डोळे आता पाणवलेले असतात, कारण एवढे छान फोटो पाहून आता तिलाही खरंच आनंद झालेला असतो. आणि मग अर्जुन आणि सायली दोघेही सारखे एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता वा वा, खूप छान फोटो आहेत हे, असं प्रताप आता त्या दोघांचं कौतुक करत म्हणत असतो. खूप सुंदर फोटो आहेत हे, खूप मस्त, अशी सारखी वाहवा त्या फोटोंची तो आता करू लागतो. मग आता घरातील सर्वांच्या या प्रतिक्रिया पाहून सायली आणि अर्जुन देखील अगदी भारावून जातात. तर आता सर्वांचे फोटोज पाहून होतात, सर्वजण एकमेकांबरोबर डिस्कस करत असतात. त्यावेळी सायलीच्या डोळ्यातील पाणी पाहून अर्जुन विचारतो, काय झालं? मग आता सायली इशारा करून सांगते की फोटो पाहून जरा डोळ्यात पाणी आलं. अर्जुन आता मग तिच्याकडे पाहतच राहतो. त्याच वेळी आता अर्जुन तिला घड्याळामध्ये किती वाजलेत ते दाखवतो. मग सायली देखील त्याला इशारा करते. अर्जुन आता पुढे तो सर्वांसमोर आणि प्रोजेक्टर बंद करत म्हणतो की व्हिडिओ खरंच खूप छान होता, कारण हे सगळे फोटो कलेक्ट करायचे आणि त्याचं एडिटिंग करायचं खरंच खूप अवघड गोष्ट आहे, परंतु तुम्ही आमच्यासाठी केलं हे सगळं, सर्वांचं अगदी आभार. त्यावेळी आता कल्पना विचारते, काय गं सायली, आवडलं का तुला सरप्राईज? मग आता सायली आनंदानेच हो असं म्हणते. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून कल्पना विचारते, काय गं झालं सायली? तेव्हा आता पूर्ण आजी देखील पाहतात की सायलीच्या डोळ्यात पाणी आहे. मग आता त्या म्हणतात, कल्पना, अगं हिच्या डोळ्यातील नळ सुरू झाले आहेत म्हटल्यानंतर हिचा होकार आहे हा नक्की. मग आता कल्पना देखील हसते. तेव्हा लाडक्या लेकीसारखं कल्पना सायलीला आता जवळ घेते आणि तिला समजावते. तर पुढे आता आपल्या लेकीला एवढं प्रेम करणारी फॅमिली मिळाली याचा आनंद मधुभाऊंना असतोच, म्हणून ते कौतुकाने सायलीकडे पाहत असतात. तर कुसुम देखील आता मधुभाऊ आणि सायलीकडे पाहत असते. तर काहीही झालं तरी आता अर्जुनला सांगायचंच असतं कल्पनाला की आम्हाला बाहेर जायचंय, म्हणून तो पूर्णपणे आपली हिंमत गोळा करतो आणि म्हणतो, मम्मा, अगं हा जो काही दिवसभराचा तू प्लॅन केला आहे ना, तो खरंच खूप छान आहे, अगदी फंटॅस्टिक आहे.
पण सायलीने आणि मी संध्याकाळसाठी एकदम छोटासा असा काहीतरी प्लॅन केलाय. पण मी आणि सायलीने संध्याकाळी आम्ही दोघांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि एक टेबलसुद्धा बुक केला होता. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता हे दोघेच बाहेर जाणार या विचाराने प्रिया आणि अस्मिताला राग येत असतो. रागातच प्रिया आता अर्जुन आणि सायलीकडे पाहत असते. आता कल्पना काय उत्तर देणार याकडे अर्जुन सायलीचं लक्ष असतं. दोघेही जरा घाबरलेलेच असतात कल्पनाला हे विचारताने. मग आता अर्जुन म्हणतो, मम्मा अगं फक्त थोड्या वेळासाठी आम्ही जातो बाहेर आणि पुन्हा लगेच येतो. कॉफी प्यायला जायचंय. हा कल्पना आता घरातील सर्व मोठ्यांकडे पाहते. तर सर्वजण आता हसत असतात आणि होकार देत असतात. त्यावेळी कल्पना म्हणते, अर्जुन आणि सायली, मी तुम्हा दोघांसाठी एवढा दिवसभराचा प्लॅन केलाय आणि तुम्ही तिकडे कॉफी प्यायला जायचं म्हणताय. अरे आईची हीच किंमत का? मग अर्जुन म्हणतो, सॉरी हा मम्मा, अगं मी म्हटलं फक्त तू पाठवशील तरच आम्ही जाणार, नाही तर नाही जाणार. तेव्हा अर्जुन सायली एकदम सिरियस झालेले असतात. त्या दोघांचा चेहराच आता पडलेला असतो आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहून आता एकदम शांत बसलेले असतात आणि नजरेनेच एकमेकांना खुणावत असतात की कल्पना आता नकोच म्हणतीये, मग काय करायचं. आता तर सायलीचा पूर्णपणे मूड ऑफ होतो. मग नंतर आता कल्पना आणि घरातील सर्वजण खूप जोराजोरात हसू लागतात. तेव्हा अर्जुन सायली सगळ्यांकडे पाहतच राहतात. काय झालं कुणाला कळेना सुद्धा. मग आता कल्पना म्हणते, अरे अर्जुन, बायकोला साधी कॉफी प्यायला घेऊन जायचंय संध्याकाळी, तरीही तू एवढे आडेवेडे घेतोस, एवढा घाबरतोस. अरे असं बायकोलाच घेऊन जायचंय ना, मग त्यात काय एवढं विचारायचं. मग आता अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो. पुढे कल्पना प्रतापला म्हणते की हा तुमचा मुलगा अजिबात शोभत नाही आहे बरं का. मग प्रताप म्हणतो, का बरं? उलट हाच माझा मुलगा शोभतोय, कारण स्वतःच्या वाढदिवशी बायकोला तो रोमॅन्टिक डेटवर घेऊन जातोय. समजलं का कल्पना? अगं तुझ्या नवऱ्याची तो परंपरा चालवतोय. असं म्हटल्याबरोबरच कल्पना आता खूप गोड लाजते. तर सर्वजण आता हसू लागतात. तेव्हा अर्जुन आता लाजतो आणि म्हणतो, रोमॅन्टिक असं नाही, परंतु आम्ही दोघेही असं सहज जातोय. तेव्हा घरातील सर्वजण त्या दोघांची गंमत करू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन हो का? अरे आम्ही सुद्धा पूर्णाजीला हेच सांगून जायचो हां. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तुम्ही दोघं तेव्हा खोटं बोलायचं तर मला माहीत होतं. त्यावेळी प्रताप आता कान पकडून पूर्णाजींची माफी मागतो. मग पुढे आता पूर्णाजी या सायली अर्जुनचं कौतुक करतात आणि म्हणतात की ही मुलं तर आता खरं बोलून जात आहेत. माझी गुणाची बाळगती असं म्हणून पूर्णाजी सायलीचा खूप छान असा पापा घेतात. त्यानंतर सायली म्हणते की पूर्णाजी, अहो तुम्ही एवढं प्रेमाने सगळी वाढदिवसाची तयारी केली, आम्ही नाही कशाला म्हणू मग. आणि कसं आहे ना, खरं तर आम्ही जेवण करूनच येणार होतो, परंतु नाही, आम्ही जेवणाच्या वेळी लवकरात लवकर येऊ घरी. घरातील सर्वजण चालेल असं म्हणून दोघांना परमिशन देतात. पुढे आता मधुभाऊ म्हणतात की जेवणाच्या वेळी नक्की या, नाहीतर उशीर कराल आणि कुणाच्या घशाखाली घास सुद्धा जाणार नाही. सायली म्हणते, हो लवकर येण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आता चैतन्य मध्येच बोलतो की अर्जुन, अरे तुम्ही फार काही रोमॅन्टिक नसलेल्या डेटवर जाऊ शकताय, अशी परमिशन तुम्हाला सुभेदार, किल्लेदार आणि पाटलांकडून आता मिळाली आहे. तेव्हा अश्विन आता जोरातच म्हणतो, अरे रोमॅन्टिक कसली रोमॅन्टिक, अरे नॉन रोमॅन्टिक डेट असेल ही. त्यानंतर घरातील सर्वजण आता कॉफी पित असतात. तेव्हा आता प्रियाचं लक्ष अर्जुन आणि चैतन्यकडेच असतं, कारण ते दोघेही स्टडीमध्ये असतात आणि काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करत असतात. मग आता ती हळूच तेथे जाते आणि लगेच कॉफी पिता पिता कुणालाही न समजता त्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. इकडे अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मला खूप टेन्शन आले, मला जायचं आहे तिकडे, परंतु पोटात असे 100-200 बटरफ्लाय माझ्या नाचतायत असं वाटतंय, कारण ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो ना, तो दिवस आज फायनली आलाय आणि मला असं वाटतंय की आज माझी खूप मोठी परीक्षा आहे. तेव्हा मी पास होईल ना, असं तो चैतन्याला विचारतो. मग आता चैतन्य आनंदानेच म्हणतो, ऑफकोर्स तू पास होणारच आहे.
आणि विथ डिस्टिंक्शन पास होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नको. तर चैतन्य म्हणतो फायनली आज तू सायली वहिनीला प्रपोज करणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो फायनली. मग आता प्रियाला प्रचंड धक्का बसतो, कारण तिच्या मनातली भीती आता खरी ठरते. आता अर्जुन हा सायलीला प्रपोज करणार, म्हणूनच त्याने ही डेट प्लॅन केली आहे असं प्रिया आता मनातच म्हणते. तिचा आता खूपच जळफळाट होऊ लागतो. त्यानंतर अर्जुन विचार करतो की अंगठी कुठे आहे, असं म्हणून तो अगोदर अंगठी शोधत असतो. चैतन्य म्हणतो कुठे ठेवली अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो काय माहीत. त्यानंतर घरातील सर्वजण आता गप्पा मारत तेथे बसलेले असतात. तेव्हा सायली आता खूप छान अशी साडी नेसून तेथे येते. तिने नवीन साडी आता नेसलेली असते. तेव्हा अस्मिता आता तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते अय्या, म्हणजे बघा सायलीने नवीन साडी घेतली की काय, आणि तिने नवीन साडी घातली असं म्हणून आता घरातील सर्वांचं लक्ष आता सायलीकडे जातं. तर सायली त्या साडीमध्ये खरंच खूप सुंदर दिसत असते. त्यावेळी घरातील सर्वजण आता सायलीला म्हणतात खूप सुंदर दिसतीये हा तू. कल्पना देखील म्हणते हो तू खूप छान दिसतीये सायली या साडीमध्ये, खूप सुंदर हा, असं म्हणून आता कल्पना देखील तिचं कौतुक करते. घरातील प्रत्येक जण आता तिच्याकडे पाहत असतं, कारण सायलीच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच काहीतरी सांगून जात असतं. मग नंतर आता प्रताप म्हणतो तू एकटीच निघाली सायली, अगं अर्जुन कुठे आहे. तेव्हा अर्जुन येईल ना इतक्यात आवरून, असं आता अश्विन म्हणतो. आणि सायली वहिनी अर्जुन दादा कुठे आहे असंही विचारतो. तेव्हा मी एकटी पुढे जाणार आहे, हे नंतर येतील असं आता सायली म्हणते. तेव्हा आता घरातील सर्वजण त्यांच्यावर हसतात, कारण आता खूप मोठं यांचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय, सरप्राईज प्लॅन दिसतोय असं आता अश्विन म्हणतो. तेव्हा सायली अजूनच लाजते. अर्जुन आणि चैतन्य सायली गेल्यानंतर आता तेथे येतात. तेव्हा आता रविराज विचारतो काय मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अहो तुमची पत्नी एकदम आवरून सावरून तुमच्या पुढे निघून सुद्धा गेली. अर्जुन म्हणतो मी सुद्धा आता निघणारच आहे. मग चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल ना. मग आता याचं वेगळंच काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं चैतन्य म्हणतो. तेव्हा घरातील सर्वजण आता पुन्हा अर्जुनवर हसतात. तर अर्जुन चैतन्याचा हात पकडूनच तिथून आता त्याला घेऊन जातो. तर प्रियाचा आता जळफळाट होऊ लागतो. ती म्हणते की माझ्या हातात खरंच कमी वेळ आहे, काहीतरी करायला हवं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला हवी. इकडे अर्जुन अगदी आनंदाने एक्साइट होऊन आनंदाने उड्या मारतच रूममध्ये येतो आणि हातपाय असा हलवत असतो. म्हणतो की शेवटी तो दिवस आलाच चैतन्य, मला ना असं कसं तरी होतंय रे, मला जायचंय पटकन कॅफेमध्ये, आवर ना पटकन, आवर. तेव्हा चैतन्य म्हणतो मी कसं आवरणार रे, तू आवर ना पटकन, जा अगोदर तुझ्या ह्या सुंदर मुकड्याला अजून आपण सुंदर बनवूयात, तू अगोदर असा फ्रेश होऊन ये, असं म्हणून तो त्याला तिकडे पाठवतो. मग अर्जुन देखील तेथे जातो. इकडे मात्र प्रिया अजूनही विचार करत असते की काय करावं. अर्जुन आता रूममध्ये असतो आणि तो कॅफेमध्ये जाण्यासाठी खूपच एक्साइट असतो. कधी एकदा कॅफेमध्ये जाईल असं त्याला होत असतं. तेव्हा चैतन्य आता त्याचं सगळं काही आवरून देतो. अर्जुनने मस्त असा रेड रंगाचा आता कोट देखील घातलेला असतो आणि सारखे सारखे आपले केस तो सावरत असतो आणि चैतन्याकडे पाहत असतो, गालातल्या गालात हसत असतो. कधी एकदा सायलीला प्रपोज करेल असं त्याला आता होत असतं. चैतन्य त्याच्याकडे पाहतो आणि खूप मस्त दिसतोय अर्जुन तू, असं त्याला इशारा करूनच सांगत असतो. तर अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये अगदी पूर्णपणे वेडा झालेला असतो. तर दुसरीकडे सायली आता रिक्षातूनच कॅफेमध्ये पोहोचते. तेव्हा तेथे असणारं शांत असं वातावरण पाहून सायलीला प्रचंड आनंद झालेला असतो. तिला जे सायलंट वातावरण हवं असतं तेच आता तेथे असतं, कारण अर्जुनला प्रपोज करणं हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच तिला अगदी शांत असं वातावरणामध्ये प्रपोज करायचं असतं. ती आता त्या कॅफेकडे पाहतच चालते. मग आता ती अर्जुनच्या स्वप्नामध्ये अगदी रंगून गेलेली असते. कधी एकदा अर्जुन येतोय, माझ्या मनातील मी भावना सांगतीये, माझ्या मनात जे काही चालू आहे, जी हुरहुर चालू आहे ती अर्जुन समोर कधी व्यक्त करते असं सायलीला आता होत असतं. ती आता अर्जुनसाठी सोनचाफ्याची फुलंसुद्धा घेऊन आलेली असते. अर्जुनला ती फुलं खूप आवडत असतात आणि त्याचा सुवास देखील. मग आता कॅफेमध्ये आल्यानंतर तेथे असणारा तो कॅफेचा मालक सायलीचं वेलकम करतो. सायली आता म्हणते की आमचा टेबल. मग आता तो तिला तिचा टेबल दाखवतो.
सायली आता आनंदानेच त्या टेबलजवळ जाते आणि त्या टेबलवरून हात फिरवते. अर्जुन कधी येतो याची वाट पाहत असते. अर्जुन आल्या आल्या आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या तिला असतात. ती आता तेथे बसते आणि अर्जुनच्या स्वप्नामध्ये अगदी रंगून जाते. वातावरण अगदी छान असल्यामुळे, रोमॅन्टिक असल्यामुळे सायलीला अजूनच आनंद झालेला असतो. तेव्हा दुसरीकडे आता अर्जुन देखील आता कॅफेकडे येत असतो. येता येता सायलीच्या आठवणीमध्ये पूर्ण अगदी तो रंगून गेलेला असतो. कधी एकदा सायलीला भेटतोय, तिला आय लव्ह यू म्हणतोय, असं अर्जुनला आता होतं. तर आता दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी अगदी आसुसलेले असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सायली अर्जुनची वाट पाहत असताना अर्जुन तिथे कॅफेमध्ये येतो. त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. तो आता समोर सायलीकडे पाहतो आणि तिच्यासाठी आणलेल्या अंगठीकडे सुद्धा. मग आता तो पुढे येतो आणि सायलीला म्हणतो, मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग सायली देखील तेवढ्याच आनंदाने उठून म्हणते, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा तो आता म्हणतो, आय आणि लव्ह यू असं म्हणणार असतो. तर सायली आता खूप गोड असं लाजत असते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.